नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असणार आहे भावनो की आम्ही जारांगे व संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील या दोन्ही सिनेमाचे टीजर ट्रेलर आता आपल्या समोर आले आहेत आणि त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। खरं तर मनोज जारांगे पाटील यांचा जीवनपट व यांचा संघर्ष सांगणारे या दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत आणि एवढा मोठा क्लॅश आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे असं मला वाटतं आणि ते देखील एकाच व्यक्तीच्या बायोपिकवर हे दोन्ही सिनेमे असणार आहेत। सो आपला मराठी प्रेक्षक वर्ग कोणत्या सिनेमाकडे जास्त खेचला जाणार हे बघण्यात जास्त मजा येणार आहे। मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर यांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यात पुन्हा एकदा नव्याने उभे केले। प्रत्येक गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केलाय आणि त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे। आम्ही जारांगे हा सिनेमा येत्या 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे आणि त्यात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे हे मनोज जारांगे पाटील यांची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत। तसंच या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे आणि नारायण प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे आणि सोबतच या सिनेमाची कथा व पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे। तसेच या सिनेमात प्रमुख भूमिकेत मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसादो व अजय पुरकर हे दिग्गज कलाकार आपल्याला दिसणार आहेत। तसंच संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा मागच्या महिन्यात म्हणजे 26 एप्रिलला रिलीज होणार होता, पण निवडणूक आचारसंहितेमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा सिनेमा देखील येत्या 14 जूनला संपूर्ण राज्यात रिलीज होतोय। या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलंय आणि मनोज जारांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे। याशिवाय या सिनेमात संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी देखील असणार आहेत। आम्ही जारांगे व संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील या दोन्ही सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या चळवळीला मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मागील काही वर्षापासून मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष करत आहेत। मग त्यांचं उपोषण असो की भाषण या सगळ्यांना संपूर्ण राज्यभर खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि त्यांची सुरू असलेली मराठा आरक्षणाची चळवळ या दोन्ही सिनेमाच्या माध्यमातून बघायला प्रेक्षक खूप उत्सुक असणार आहे एवढं मात्र नक्की। बाकी मी देखील खूप उत्सुक आहे या दोन्ही सिनेमासाठी आणि तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।